पुरंजन, अरे मला कोणी मूलबाळ नाही, म्हणून माझ्यानंतर माझ्याकडं जे काही आहे समज काही अरे तुला सांभाळायचं आणि त्या जबाबदारी आपण पूर्ण करायची आहेत ज्या या येळस आपण समध्यांनी आपल्या खांद्यावर उचलल्या आहेत. घे पाणी पी. चला निघूया, तिकडं अजूनही लोक ताणलेले असतील. समद्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. हा समदा रस्ता फक्त स्पृश्य जातीच्या लोकांसाठी आहे. आजपासून कुणी बी अस्पृश्य समाजातील माणूस या रस्त्यावरून चालल तर त्याचे पाय तोडण्यात येतील. काका, मी विचार करतोय की आपल्याला आपल्यासाठी एक वेगळा रस्ता बनवायला हवा, म्हणजे भविष्यामध्ये आपल्या समाजाच्या लोकांना त्या उच्च समाजाच्या लोकांच्या तख्ताचा सामना करायला नको. आता म्हणणं तर तुझं एकदम बरोबर आहे आणि आपल्याला हे काम लवकरात लवकर करायला हवं, म्हणजे आपल्याला त्या रस्त्यावरून जायला नको आणि त्यांना काही त्रासही व्हायला नको. चल हे सगळं आपण रामजी आणि आपल्या माणसांना सांगूया. शेठजी, पंडितजी, शेठजी, काय झालं? ते अस्पृश्य लोक आता स्वतःचं डोकं जास्त चालवायला लागले. मी आज थोड्या वेळपूर्वीच ऐकलं ते लोक आपला एक वेगळा रस्ता बनवतात, ते बी आपल्या रस्त्याच्या बाजूलाच. आपल्याला काय बी करून ही सूचना महाराजांपर्यंत पोहोचवायला हवी. सूचना तर तेव्हा द्यायला हवी होती जेव्हा त्यांनी आपल्या वस्तीत आग लावली होती, नाहीतर आज हा दिवस बघायला लागला नसता. कळलं? महाराज एका बंद खोलीत दुसऱ्या महाराजांसोबत चर्चा करतायत, आपल्या धर्माबद्दल समाजाबद्दल चिंतन करतायत. पंडितजी, तुम्ही एकदम बरोबर बोलताय. मला वाटतं महाराज आपल्या लोकांसाठी जरा जास्तच काळजीत आहे, म्हणून इतक्या वेळापासून ते आतमध्ये बसून गंभीर विचार करतायत. येथील अस्पृश्य जातीतले लोक खूप चतुर आहेत. आम्ही विचार केला होता की त्यांना साताऱ्याच्या बाहेर फेकून द्यायचं आणि त्याच्या बदल्यात या लोकांकडून एक भूदान यज्ञ करून घ्यायचा, ज्याच्या माध्यमातून आपल्या आश्रमासाठी या लोकांकडून त्यांच्याच जमिनी आपण मिळवायच्या. परंतु माझा हा प्रयत्न व्यर्थ होत आहे असं दिसतंय. आणि तो मुलगा आहे भीमराव, सारखा प्रश्न उपस्थित करत असतो. तो आणि त्याचा बाप दोघे मिळून आपल्या प्रत्येक चालीला अयशस्वी करतायत. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही इथून दक्षिणा न घेताच प्रस्थान करणार? नाही नाही, दक्षिणा तर घ्यावीच लागेल, नाहीतर हे लोक आपल्याला कमकुवत समजतील. पण यापुढे आता या अस्पृश्य जातीला दक्षिणा द्यावी लागेल. पण ते सर्व तर तुमच्या विरोधात आहेत. माझ्या विरोधात आहेत, परंतु देवाच्या कृपेचा विरोध नाही करू शकणार ते लोक. एकदा का जर त्यांच्या मुलींवर देवाची कृपा झाली तर देव सेवेसाठी त्यांना स्वतःहून अर्पण करतील ते लोक. धन्य आहात महाराज, धन्य आहात. वाळूतून तेल काढणं कोणी तुमच्याकडून शिकावं? या अस्पृश्य लोकांना आपल्या बरोबर जोडत चला. जेव्हा ह्यांच्या मुली आपल्या दासी होतील ना, तेव्हा तुमचा विरोध कोणी नाही करू शकणार. काय झालं? समद्यांना असं का बोलवलं आहे? समदा ठीक आहे ना? एवढ्या लवकर ते लोक समजा ठीक होऊ देतील का? हा, ते लोक आपल्याला त्रास देण्यासाठी काही ना काहीतरी करतच असतात. आता काय झालं? आता तर काही नाही झालंय, बरंच काही होऊ शकतं. तुला नक्की काय म्हणायचंय?
ते म्या रामजी, खर तर पुरंजननं एक खूप छान सल्ला दिलाय आपल्याला की आपण आपल्यासाठी एका वेगळ्या रस्त्याची व्यवस्था केली पाहिजे, म्हणजे आपल्याला या स्पृश्यांच्या रस्त्यावरून जायचीच गरज पडणार नाही आणि असं करून आपल्याला त्रास देण्याची आपण त्यांना संधीच देणार नाही. हे तर एकदम बरोबर आहे. तर चला आपण समजे सुरुवात करू. थांबा समद्यांनी, हे काय करायला निघाले आहेत तुम्ही लोक? एका बाजूला पाण्याचा इजय साजरा करताय आणि दुसऱ्या बाजूला हरण्याची तयारी करताय. पराजयाची तयारी? वय भीम, तुला असं का वाटतं की आपण हरण्याची तयारी करतो? बाबा, कारण असं करून स्वतःच त्यांना एक प्रकारे जिंकवताय. आणि जो जातीचा खेळ ते आपल्या बरोबर खेळतायत त्यामध्ये स्वतःच भागीदार बनतायत. आणि जो भेदभाव ते आपल्या बरोबर करतायत त्याला आपणच प्रोत्साहन देतो आहे. काका, तुम्हीच विचार करा. आपण एक वेगळा रस्ता बनवून आपणच त्यांना सांगतोय का आपण त्यांच्यापेक्षा वेगळं आहोत. आजपर्यंत ते आपल्याशी भेदभाव करत आले आहेत, आपण नाही. मग आज का? आणि जे वागणं त्यांचं आपल्या बरोबर आहे त्यांना वागू द्या, पण आपण त्यांच्यासारखं नाही वागलं पाहिजे. खर तर भीमराव बराबर बोलतोय. आपल्याला घाईघाईत असा कुठलाही निर्णय घ्यायला नकोय. काका, किती योग्य बोललास तू भीमा. ज्या रस्त्यांना एक झालं पाहिजे त्यांना आपणच कसं वेगळं करू शकतो. अगदी बरोबर बोललास. बोला सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. तुम्ही सर्वजण खूप चांगले आहात. काही दिवसातच तुम्ही महाराजांचं मन जिंकलंय. म्हणून जेव्हा पण मी ह्यांना म्हणतो चला महाराज दुसऱ्यांवर आपल्या कृपेचे वर्षाव करा, तर महाराजांना इथून जाण्याचं मनच नाही करत. मला तर तुम्हा सर्वांमध्ये माझ्या देवाची छवी दिसत आहे. तुम्ही सगळे मला खूप प्रिय आहात, कारण तुम्ही धर्माची रक्षा करत आहात. सदैव धर्माच्या बाजूने उभे राहता. तुम्ही तर देवाची मुलं आहात आणि देव नेहमी तुमच्या मदतीला उभा राहील. महाराज तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत. म्हणूनच तुम्हाला सुद्धा महाराजांना प्रसन्न करावं लागेल. म्हणजे महाराज जेव्हा इथून जातील तेव्हा तुम्ही सर्व त्यांच्या लक्षात राहाल. महाराजांसाठी तर आम्ही आमचा जीव देखील देऊ. काय भावांनो? नाही, त्याची काहीच गरज नाहीये. आम्हाला कोणाचाही जीव नकोय. मला फक्त तुम्हा सर्वांचं प्रेम हवं आहे. पाहिलं तुम्ही महाराजांच्या महानतेला. म्हणून तुम्ही देखील प्रेम प्रदर्शित करा आणि त्यांना अशी गोष्ट दानमध्ये द्या म्हणजे उद्या ते इथून जेव्हा जातील ती नेहमी त्यांना उपयोगी असेल. महाराज, आमचं समद काही तुमचंच आहे. अच्छा, म्हणजे तुझं जे बी आहे ते महाराजांचं आहे. हा, मग जा, तुझी मान पण महाराजा पुढे ठेवून दे.
तुमचे जे महाराज आहेत ना, ते तुमची मान बी घेऊन जाणार आहेत. तसं बी तुमच्या महाराजाच्या ज्ञानाच्या पुढं अस्पृश्याचं ज्ञान भारी पडलं आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी बी ऐका की त्या अस्पृश्य जातीवाल्यांनी पाण्याची व्यवस्था केली आहे. आणि ऐकण्यात तर असं बी आला आहे की काल भीमराव यांना काही प्रश्न करायला आला होता, पण तुमचे हे महाराज भीमरावच्या कोणत्याच प्रश्नांचं उत्तर देऊ शकले नाहीत. म्हणून आता हे तुमच्याकडून वसूल करतील. आणि हे काय बी मागू शकतात, तुमच्या मुलींना सुद्धा मागू शकतात. कारण यांच्या संपत्तीमध्ये दाणे आणि रत्नांबरोबर दासांची बी मोजमाप होतीये. मूर्ख माणसा, अधर्मी, आम्हा सर्वांनी तुला एकदा संधी दिली होती. अर्धमेला करून सोडलं होतं, पण तू सुधारला नाहीस. मला वाटतं तुला मारूनच टाकायला हवं. नाही पंडितजी, नाही. या वेळेला तुम्ही मला मारू नाही शकणार, कारण आता पहिल्यासारखा दगड नाही ठेवला आहे ना. आणि एक गोष्ट तुम्ही बी लक्षात ठेवा महाराज, या याला आम्ही तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही. बघितलं तुम्ही, तुमच्या मधल्याच एका व्यक्तीने मला आव्हान दिलं आहे की तो आपल्याला यशस्वी होऊ देणार नाही. आता ही तुम्हा सर्वांची जबाबदारी असेल की तुम्हाला काय करायचं आहे. बोला सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. बोला सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. आम्ही तुम्हाला थांबवू तर नाही शकणार महाराज, कारण तुमच्याकडे लोक आहेत. पण एवढं तर नक्की करू की हे लोक तुमचं चरित्र आणि नियत लवकरच समजून जातील. काका, भीम बाळा, अरे झोपला नाही अजून? वय काका, झोपच येत नव्हती. आणि तुम्ही या भिंती का बघताय? बाळा, या भिंतींना बघतो ना तर मी निराश होत नाही. उलट माझ्यात अजून बळ येतो आपल्या जातीसाठी संघर्ष करण्याला. काका, 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 सांभाळून मी तुमची मदत करतो. या काका, चला. थकून जात असाल ना तुम्ही? हो रे बाळा, आता काय करावं, म्हातारा झालो आता. तुमचं पाय दाबून देऊ? नाही बाळा, माणसाला स्वतःचे त्रास स्वतः सहन करायला हवे, स्वतःच्या वेदना स्वतः सहन करायला हव्या. काका, तुम्ही सांगितलेल्या गोष्टींनी मला प्रोत्साहन मिळतो. अरे पर तुझं बोलणं फक्त एकाला नाही, समध्या गर्दीला प्रभावित करण्याची ताकद ठेवते भीमराव. भीमराव, अरे मी अस्ताला जाणारा सूर्य हाय, पर तू येणार भविष्य आहे. तुला बघून मला खूप समाधान मिळतं रे की तू, अरे तुझ्या एवढ्याशा वयात किती मोठमोठ्या समस्यांना सामोरं जातो बाळा. आणि मला वाटतं पुढं बी जाशील. पण ध्यानात ठेव, तुला समाधानी व्हायचं नाहीये. तुझे आत एक जिद्द असायला हवी बाळा की हा जातपातीचा भेदभाव कधी मिटल आणि समध्यांना एका नजरेनं बघितलं जाईल.
आणि याबद्दल कुणालाच काही हरकत नसावी. आता ही लढाई तुला लढायची हाय. समत्यांना गोळा करून त्यांना सोबत घेऊन लढायची. सांग भीम, लढशील ना? वय काका, मैं लढणार. वय काका, मैं शपथ घेऊन सांगतो का समद्यांना एकत्र करण्यासाठी मैं लढेन आणि बाकीच्या लोकांच्या मनात बी लढण्याची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करेन. शाबाश बाळा. काम संपलं, हा मरून जाईल. अरे बस करा की बस. चला मरल तो. जाऊ दे, चला इथं आपण. अरे चला लवकर, चला निघूया. काय माहित होतं इथे भीमराव बी चल असेल. की. आता आपलं शुद्धीकरण करावं लागेल. अरे शुद्धीकरण करू की मग. चल 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 चल. काका काय झालं? काका काय झालं बघ? काका काय झालं? झालं काय? काका 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 यांना वैद्याकडे घेऊन जावं लागेल. रक्त लय वाहतंय. नाही रामजी, कुठं नका घेऊन जाऊ. माझा प्रवास आता संपलाय. नाही काका, तुम्हाला काय नाही होणार. आम्ही तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाऊ. चला चला घेऊन चल. समध्यांना कधी ना कधी तर जायचंच आहे. आणि माझा पण काळ आलाय. आयुष्यभर विचार करत राहिलो की मी माझ्या जातीच्या कल्याणाकरता झटेन, पण हिंमत नाही झाली. काका. जेव्हा पाण्याचा त्रास होऊ लागला त्याच वेळी मला माझ्यात एक लढाई लढण्याची हिंमत आली. काका तुम्हाला काय नाही होणार. आणि हे समजा भीमरावाचा विचार, त्याची जिद्द आणि त्याच्या मार्गदर्शनामुळेच होऊ शकलं. ही जी ज्योत आमच्या आत भीमरावनं पेटवली आहे ना, त्याला कधी इजू देऊ नका. तू तर वचन दिलं आहेस भीमा. ही जिद्द कधी सोडू नको. वय काका, मी नाही संपू देणार. आणि एक गोष्ट आणखी, मी मेलो तर माझ्या अस्थी आमच्या हिरींच्या चारी बाजूला पसरून द्या. हे समदे स्पृश्य आधीच आम्हा अस्पृश्यांपासून कायम लांबच राहतात, तर आमच्या अस्थींपासून हे लांबच राहतील. तर यांना जाऊन नक्की सांगा की आमच्या केरीच्या चारी बाजूला अस्पृश्यांच्या अस्थी विखुरल्या आहेत. काका, कधीच आपल्या मेलेल्या जनावरांचे कलेवर घेऊन आपल्या हिरी जवळ येणार नाही.
काका